नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना खासदारकीची उमेदवारी जाहीर होताच नांदेडमध्ये भाजपा कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद साजरा केला आहे। तसेच भोकर मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात ढोल ताशाच्या गजरात आतिषबाजी केली। भारतीय जनता पार्टीने पहिली यादी जेव्हा जाहीर केली तेव्हा महाराष्ट्रामध्ये एकही उमेदवार जाहीर नव्हता, त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेला मोठा उत्सुकता होती। आणि आज भारतीय जनता पार्टीने दुसरी यादी जाहीर केली, त्यात महाराष्ट्राचे तब्बल 20 उमेदवार जाहीर झाले आणि नांदेड जिल्ह्यामध्ये पुन्हा प्रताप पाटील चिखलीकर साहेबांना तिकीट मिळाल्यामुळं आता भोकर विधानसभेत मोठ्या प्रमाणात आनंद व्यक्त होत आहे। आता भोकरमध्ये आतिषबाजी झाली, मी स्वतः मुदखेडमध्ये होतो, तिथे मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी आतिषबाजी केली। बारडमध्ये आतिषबाजी झाली आणि आज आता अर्धापूरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात आतिषबाजी करण्यात आलेली आहे। चिखलीकर साहेबांना जरी उमेदवार मिळाली असेल तर आज प्रत्येक भारतीयाच्या मनात एकच आहे की इथला जो उमेदवार आहे ते कमळ आहे आणि नरेंद्र मोदी भाई हे देशाचे पंतप्रधान झाले पाहिजे, याच विचाराने सर्व जनता महाराष्ट्रातील मतदान करणार आहे। त्यांचे प्रतिनिधी म्हणून चिखलीकर साहेबांना तिकीट मिळाल्यामुळं या जिल्ह्यामध्ये चिखलीकर साहेब, अशोक चव्हाण साहेब आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेते आणि कार्यकर्त्यांच्या नेतृत्वात मोठा विजय नांदेड जिल्ह्यामध्ये होणार, यात कुठलीही शंका नाही। आम्ही पक्षाच्या वतीने, नांदेड जिल्ह्याच्या सर्व कार्यकर्ते आणि जनतेच्या वतीनं देशाच्या राष्ट्रीय नेत्यांचे आणि राज्याचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे साहेबांचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि चिखलीकर साहेबांना आज आम्ही सर्व भोकर विधानसभेच्या वतीने खूप अभिनंदन करतो आणि लाखोच्या मताने चिखलीकर साहेब निवडून येतील अशा त्यांना शुभेच्छा देतो।